गुलाबाची फुलं जर हवी असतील तर काट्याच्या वेदनाही सहन करायला हव्यात. तसंच आपल्या जीवनामध्ये जर सुख हवं असेल तर थोडंफार दुःखही सहन करायला हवा. कारण असं म्हणतात, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. खरं तर आज आपल्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय अनेक मोठमोठी माणसं कर्तृत्वाने जी मोठी झाली, होऊन गेली, काही आहेत. खरं तर माणूस जन्मताच मोठा नसतो, तो कर्तृत्वाने मोठा होत असतो. या कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या माणसांचा आदर्श जर आपण घेतला किंवा त्यांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर छोट्याने सुरुवात झालेली असते. अनेक दुःख सहन करून, अनेक संकटांना तोंड देऊन, अनेक प्रसंगांना सामोरे जाऊन आणि मग कर्तृत्वाने ती माणसं मोठी झालेली असतात. अर्थात आपल्यालाही सुख जर हवं असेल तर दुःख सहन करायला हवं. गुलाबाचं फुल जर हवं असेल तर काट्याच्या वेदनाही सहन करायला हव्यात. रामकृष्ण हरी.